श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असं मी जाहीर करतो। महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी। नेक्स्ट मनीषाताई कांदे। हां, सभापती महोदय, मी या प्रस्तावास अनुमोदन देत आहे। मनीषाताई कांदे। हा, सायटेशन आत्ता थांबा। सभापती महोदय, एक मिनिट। नाही ते सायटेशन साहेब, सायटेशन माझ्याकडे आत्ता आलंय। श्री सचिन मोहन आहिर विपस यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी असं मी अनुमोदन करीत आहे। सूचना असा प्रस्ताव मी देते। साहेब, माझ्याकडे आले नाहीये मटेरियल, मी वाक्यरचना। अनुमोदक कोण आहे? फाटक बसा। मनीषाताई बसा। आपण सन्माननीय सदस्य मनीषा कांदेने प्रस्ताव मांडलाय, त्यांना माझं अनुमोदन आहे। आता मी हा प्रस्ताव मतास टाकत आहे। प्रश्न असा आहे की श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत, होयचे बहुमत, होयचे एकमत, होयचे एकमत। प्रस्ताव संमत झाला। श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असं मी जाहीर करतो। त्यांना आसनस्थ करण्यासाठी माननीय विधिमंडळाचे नेते आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय सभागृहाचे नेते आणि उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री, विरोधी पक्ष यांनी त्यांना आसनस्थ करावे। आता याच्यानंतर मुख्यमंत्री फोन कर। सभापती होते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।